हाय हॅलो नमस्कार. मी पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी. ते तर सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीची बनवतच असतात, पण आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची भोगीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही बघा आणि तुमच्याकडे कसे बनवतात ते पण मला सांगा. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं होतं, वेगवेगळ्या भाज्या घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये ना 4 प्रकारच्या शेंगा घेतल्यात मी. घेवड्याची शेंग, लाल बटाटी शेंग, हिरवी शेंग, वरणा, गाजर, त्याच्यानंतर वाटाणे, फ्लावर अशा सगळ्या भाज्या मी मिक्स करून घेतल्या होत्या. मग शेंगा नीट करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर त्या थोड्या आता चिरून घ्यायच्या आहेत मला. त्याच्या साईडचे सगळं मी देठे काढलेले आहेत. फक्त आता ह्या भाज्या शेंगा चिरून घेऊयात. तर ह्याच्यामध्ये ना 4 ते 5 प्रकारच्या शेंगा घेतल्यात मी. जेवढ्या शक्य असतील ना तेवढ्या मिक्स आपण भाज्या ह्याच्यामध्ये मिक्स करायच्या. जेणेकरून नाही का खूप भाज्या असतील. आता मी पालेभाजी मिक्स करत नाही, पण काय लोकं पालेभाजीही मिक्स करतात. पण पालेभाजी कशी करतात, आता ही भाजी जी आपण बनवणार ना, ह्याची आपण म्हणजे थोडीशी पातळही बनवणार, रस्सा पण बनवणार आणि सुकी पण बनवणार. मग जी भाजी आपण रस्सा बनवणार असतो ना, त्याच्यामध्ये आपण पालेभाजी टाकली तरीसुद्धा चालते. पण मी पालेभाजी नाही ॲड करत. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पालकची किंवा माठ वगैरे ह्या भाज्या आपण थोड्या ॲड करू शकतो. पण ह्याच्यामध्ये मी फक्त ह्या शेंगा वेगवेगळ्या प्रकारच्या, वाटाणा, वरणा, फ्लावर, कोबी, त्यानंतर बटाटा, वांगं, गाजर, बोरं हे सगळं मी मिक्स केले आहे आता. आता ह्या शेंगा मी नीट करून घेतल्या त्या. आता ह्या सगळ्या चिरून घेतल्यात. आता आपण हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. कारण का आपल्याला हे सगळं चिरून झाल्यानंतर लास्टला हे सगळं धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे आता हे चिरून एका भांड्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याकडं गावाकडं तर खूप साऱ्या भाज्या मिळतात. पण जसं मार्केटमध्ये असं आताही भेटतं सोडा सगळीकडे. पण त्यातून पण ह्या खूप साऱ्या भाज्या आपण मिक्स केल्यानंतर ती भाजी खूप टेस्ट बनते. जेवढ्या मिक्स भाज्या कराल ना तेवढी भाजी चांगली बनते. त्यामुळे जेवढं शक्य असतील तेवढ्या आपण ह्याच्यात भाज्या मिक्स करायच्या. हे बघा आता मी हे सगळं बारीक बारीक चिरून घेते आहे. सगळं चिरून घेतलं म्हणजे आता गाजर वगैरे तर मी आधीच चिरून ठेवलं होतं. वाटाण्याच्या शेंगा वगैरे ह्या गोष्टींच्या नाही, पण शेंगा मात्र आपल्याला चिरून घ्यायला लागतात. आता हे सगळं चिरायचं बारीक बारीक. सगळं चिरून झाल्यानंतर नाही का सगळ्या आता एका ह्याच्यातमध्ये सगळं काढून घेऊयात. आता ह्याच्यानंतर आपण बघा हे सोलावून पण थोडासा सोलून घेतला आहे मी, तो पण ॲड करायचा. हे छोटी छोटी बोर आहेत ते पण ॲड करायचे त्याच्यामध्ये, छोटे छोटे कट करून त्यामधलं बी काढून ते पण ॲड करून घेऊयात. मी अशी ना 4 बोरं टाकले होते त्याच्यामध्ये. त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे. तसंही आपण भाजी वापरताना हे सगळं वापरूनच जाणार आहे. पण भाजीमध्ये जर जेवढं मिक्स करेल तेवढी भाजी छान होणार आहे. त्यामुळे हे टाकून घ्यायचं. आता हे बोरं कट करून घेऊयात. 2 थोडेसे कच्चे होते आणि दुसरे 2 आहेत ते थोडे पिकलेले आहेत. त्यामुळे ते असं लालसर दिसते बोर. हे बघा जे लालसर दिसतात ते पिकलेले आहेत. कट करून घेऊयात तुकडे तुकडे. झाले ही बोरं 4 बोरं कट केलीत मी ती. हे बघा ते पण मिक्स करून घेऊयात. आता घेऊयात चिरायला बटाटा. बटाटाच राहिला चिरायचा. आधी साल काढून घेऊयात आणि मग त्याचे काप करून घेऊयात. बघा मी एकच बटाटा घेतला आहे मी. आणि आता जी आपण भाजी बनवत आहे ना ती भाजी 6 ते 7-8 ते लोकांना पास होते भाजी तेवढी. इतपत त्याचं प्रमाण आहे. आता मी एक बटाटा घेतला आहे. आता ह्याचे पण काप करून घेणार आहे. छोटे छोटे, जास्त मोठे नाहीत जास्त बारके नाहीत, या प्रमाणात करून घ्यायचे आहेत. कारण का आपण ही भाजी वापरायला टाकली की सगळ्यात पहिला वांगा आणि बटाटा वापरत असतो. त्यामुळं मग खूप छोटे तुकडे केले की ते पूर्ण असे पूर्णच मिक्स होऊन जातील. त्यामुळं खूप छोटे तुकडे करायचे नाहीत किंवा खूप मोठे पण करायचे नाही. कारण का वांगा आणि बटाटा असं आहे की ते लगेच वापरले जातं. त्यामुळं मीडियम साईजमध्ये तुकडे करायचे ह्याचे. हे बघा असे. आता हे पण झाले काप करून. आता घेऊयात वांगं कट करायला. तर मी बघा मीडियम साईजचे आहेत वांगी, ते 2 घेतलेत. आता हे दोन्ही वांग्यांचे देठ वगैरे काढून काटे वगैरे काढूयात सगळे आणि ह्याचे पण काप करून घ्यायचे आहेत. बघा कसले काटेरी वांगे आहेत. काटा असा लागत होता ना टुकटुक. आता हे त्याचे तुकडे करून घेऊयात. छोटे छोटे तुकडे. आता ह्या सगळ्या भाज्या ना आपल्याला धुवायच्या आणि ह्या सगळ्या भाज्या मिक्स एकदम व्यवस्थित हे करून आपण हे सगळं कुकरला लावून घेणार आहोत. बघा आता मी ह्याचे सगळे वांग्याचे दोन्ही वांग्याचे तुकडे करून घेतले मस्तपैकी.
मीडियम साईजचे जरी आपण काप केले असते ना वांग्याचे, म्हणजे जर असं लांबत्या लांबत्या फोडी केल्या असत्या ना तरी चाललं असतं. पण आता मी हे जसं दुसऱ्या भाज्या आहेत ना त्याच ह्याच्यामध्ये कट केले. आता हे झाले आपलं वांगं चिरून. बघा आता ना मला सगळ्यात लागणार आहे ते म्हणजे कांदा आणि टमॅटो. आता मी काय केलं आहे, 2 टमॅटो घेतलेत, एकदम छोटे छोटे टमॅटो आहेत आणि त्याचे एकदम बारीक असे चिरून घेणार आहे. आता हे जर चॉपरने चॉप केलं तरीसुद्धा चालेल किंवा छोटे छोटे असे क्रॅप करून घेतले जातात. पण ग्रेव्ही नाही जास्त बनवायची, कारण का ग्रेव्ही अशी पाहिजे तशी आपल्याला भाजली नाही जाणार, त्यामुळं ग्रेव्ही नाही बनवायची. एकतर छोटे छोटे काप करायचे किंवा चॉपरला जर तुम्ही बारीक करून घेतलं ना तरी चालेल. तर मी 2 टमॅटो घेतले छोटे छोटे आणि कांदा मात्र ना जो आपला म्हणजे कांद्याची पात असते ना त्यामधला कांदा घालायचा, कारण का त्याला टेस्ट खूप छान, म्हणजे त्याची जरा टेस्ट वेगळी पडते ओला कांदा असल्यामुळं. आपला नॉर्मल कांदा नाही हे करायचा. आता ह्या सगळ्या भाज्या धुवून घ्यायच्या आणि मस्तपैकी कुकरमध्ये टाकून द्यायच्यात. ह्या सगळ्या भाज्या मी मिक्स केल्या, कुकरमध्ये टाकल्या, 2च शिट्टी घेतल्या. त्या बघा खूप ज्या हे करू द्यायचं नाही आहे ग्रेव्ही. आणि ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे, तीळ वगैरे हे सगळं मी बारीक करून घेतलं आहे. शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतलं. आता काय करूयात, आपण त्या कुकरमधली भाजी काढूयात जी वापरलेली होती ती. त्यातली मी अर्ध्याला थोडीशी जास्त अशी भाजी ना सुकी बनवणार आहे आणि राहिलेली भाजी पातळ बनवणार आहे. तर मी सुकी भाजी अशी ट्रेमध्ये काढून घेतली आहे साईडला, की जेणेकरून नाही का थोडं थोडं माप कळण्यासाठी. आता कढई ठेवली. आता ह्याच्यामध्ये ना चांगले 3-4 पळ्या तेल टाकू, आणि कारण का आपण सगळा मसाला ह्यातच परतणार आहे आणि ह्यातला अर्धा मसाला काढून ज्या रस्सा भाजीसाठी काढणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी तेल जास्त टाकले. 4 पळ्याच्या आसपास मी तेल टाकले. आता हे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये नंतर जिरे, मोहरी, हळद वगैरे सगळं टाकून द्यायचं. बघा हा असं कडकडीत तेल गरम झाल्यानंतर ना फोडणी म्हणजे जिरे टाकले ना तर चव छान उतरते. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. हळद चांगली गरम झालेली दिसली, मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जो ओला चिरलेला कांदा. आणि हा कांदा बघा तेल खूप दिसतंय आणि कांदा थोडासा आहे, कारण का तेलामध्ये चांगला कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. खूप छान असा ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजायचा आहे. कांदा तडतड भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे टमॅटो. पण आधी कांदा चांगला परतून घेऊयात. तेल मी जास्त ह्यासाठी टाकले आहे की आपण ह्यातला अर्धा मसाला रस्सा भाजीसाठी वापरणार आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये तेल जास्त ॲड केले. तेलाचं प्रमाण आपलं बरोबर आहे, फक्त आता सध्या ते तेल जास्त दिसते. नंतर तुम्ही मसाला ॲड केल्यानंतर ना ते आपलं तेल व्यवस्थित होईल. आता टमॅटो टाकल्यानंतर ना नेहमी ज्यावेळेस आपण तेलात टमॅटो टाकतो ना त्यावेळेस नेहमी त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठ ॲड केल्यामुळं ना टमॅटो व्यवस्थित परतलं जातं आणि असं नाही का आहे अशी फोड नाही राहत, ते थोडंसं मऊ होते. आणि मीठ टाकून झाकून ठेवलं ना की व्यवस्थित परतून निघतं टमॅटो. त्यामुळे नेहमी तेलामध्ये टमॅटो टाकलं की त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं आणि ते मिश्रण झाकून ठेवायचं. त्याच्यामध्ये व्यवस्थित टमॅटो वाफलून पण निघतं आणि असं गिर होतं. ग्रेव्ही करायची पण गरज नाही, इतकं छान होतं ते. हे बघा आता हे चांगलं परतल्यानंतर ना आता ह्याच्यात टाकणार आहे आपण लसूण आणि कोथिंबीरीचं जे मिश्रण बारीक केलेलं होतं ना ते, आणि हे परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. बघा टमॅटो मगाशी कसं दिसत होतं आणि आता कसं दिसत आहे. मीठ टाकून झाकून ठेवल्यामुळं ना ते व्यवस्थित वाफलून निघतं. आणि आता परत लसूण आणि कोथिंबीर टाकलेलं ते सुद्धा मिश्रण आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करतो आहे आणि लसणाचा पण असा घमघमीत वास येतो. असं हे डायरेक्ट आपण तेलामध्ये कडकडीत गरम ह्याच्यामध्ये जर आपण ज्यावेळेस लसूण, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट टाकतो ना त्यावेळेस वास त्याचा खूप छान येतो. आता टाकले मी ते म्हणजे चटणी म्हणजे काळं तिखट, ते पण 2 चमचे टाकले. आता आपण काय करणार आहे, आता सध्या म्हणजे तिथं फोडणी देण्यासाठी थोडी टेस्ट उतरण्यासाठी मी हे 2 चमचे टाकले. आपण वरून पण परत नंतर टाकणार आहोत. तर हे चांगलं गरम होऊ दिले. आता ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे बघा शेंगदाण्याचा कूट, खोबरं आणि तिळाचा कूट हा टाकला आहे. आता हे परत आपण सगळं हलवून घेणार आहोत व्यवस्थित. जितका चांगला आपण मसाला भाजला म्हणजे भाजतो ना हे सगळं मिश्रण, तसं त्याला साईडला असं नाही का तेल सुटल्यासारखं होत असतं. त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा नेहमी. आता ह्याला झाकून ठेवूयात, एक 2-3 मिनटं झाकून ठेवूया फक्त. बघा हे साईडला कसं तेल सुटतं, त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला टेस्ट त्याची खूप छान होते. आता मी काय केलं आहे, अर्धा मसाला काढून घेतला आहे
आणि अर्धाच मसाला ठेवला आहे त्याच्यामध्ये. आता जो मसाला मी अर्धा काढून घेतला ना तो रस्सा भाजीसाठी वापरणार आहे. आता ज्या ह्याच्या कढईमध्ये आपण टाकूया, जे सुक्यासाठी काढलेली भाजी होती ना ती काढूयात आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात. बघा, मिक्स करून घेऊयात. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं, सगळा मसाला सगळ्या भाज्यांना लागेल अशा प्रकारे. आता मी हे मिक्स करून घेतले. आता ना आपण मीठ टाकलं होतं, पण ना ते मीठ कसं अर्ध्या मसाल्यामधून नाही का ते हे झाले. आता मी ह्याच्यामध्ये काय केलं, थोडंसं काळं तिखट ॲड केलं आणि थोडंसं मीठ पण ॲड केलं. कारण का आपण काय केलं होतं, जे मीठ टाकलं होतं ना ते टमॅटोसाठी टाकलं होतं, प्लस त्यातला अर्धा मसाला पण रस्सा भाजीसाठी काढला आहे. त्यामुळे मी थोडंसं मीठ आणि काळं तिखट वरून ॲड केलं. आता ना हे चांगलं आपण सगळीकडं मसाला लागेपर्यंत हलवून घेतलं व्यवस्थित. आता ह्याला आपण काय करूयात, झाकून ठेवूयात. झालं आणि 5 मिनटं होईपर्यंत झाकून ठेवायचं आणि नंतर ती भाजी तयार होते. आता ठेवलं मी पातेलं, त्याच्यामध्ये एकच पळी तेल ओतलं, थोडंसं जिरं टाकलं, थोडीशी हळद टाकली, लसूण कोथिंबीरीची पेस्ट मात्र थोडीशी मी शिल्लक ठेवली होती ती टाकली. तिला चांगलं कडकडीत गरम होऊ दिलं आणि जो मसाला आपण काढून ठेवला होता ना तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड केला. आता आपण रस्सा भाजी करणार आहे, ती थोडीशी का होणार, ती आपण भाजी जास्त तिखट नाही केली, त्यामुळे पण रस्सा भाजी थोडीशी तिखट असल्याशिवाय टेस्ट येत नाही. त्यामुळे ह्याच्यात मी वरतून परत 2 चमचे काळं तिखट ॲड केलं, प्लस ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडरसुद्धा टाकली आहे तरीसाठी. आता हे चांगलं मस्तपैकी बघा, एकदम पातेलं गरम झालेलं आहे, कडकडीत गरम झाले हे. आणि राहिलेली आता जी भाजी होती आपण ठेवलेली कुकरमध्ये, ती भाजी ह्याच्यामध्ये ॲड केली. 1-2 उकळी फुटूपर्यंत वाट बघायची. भाजी ऑलरेडी शिजलेली असते, चांगली उकळू द्यायची. ही झाली भाजी तयार. अशा 2 पद्धतीच्या भोगीच्या भाज्या आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.